कॉकरोच पार्टी जिंदाबाद. जय महाराष्ट्र गाईज. आज आपल्या सोबत आहे मृणाल, आपला भाऊ. तर आपण त्याला विचारू आज व्हिडिओ मध्ये मजा येणार की नाही. हा मग काय भाई, आपला विषय लय हार्ड आहे. आता विषय काय आहे? कॉकरोच जनता पार्टी. हो भाई, कॉकरोच जनता पार्टी आजचा चाललेला सगळ्यात मोठा मुद्दा. तर गाईज, कालपर्यंत सगळ्यात मोठी पार्टी बीजेपी होती. बीजेपीला इंस्टावर 8 मिलियन सबस्क्रायबर होते. तर आता भारत आपला कॉकरोच जनता पार्टीला किती सबस्क्रायबर म्हणाल? 8.8 मिलियन. भाई आज 4 दिवसामध्ये बीजेपीला मागे सोडलंय कॉकरोच जनता पार्टीने. म्हणजे युथचा विषय हार्ड आहे, जनजीतला डावचायचं नाही भाई. आता तुम्हाला भोगावं तर लागेलच. चला बघूया लोकांच्या प्रतिक्रिया काय. कॉकरोच जनता पार्टी फॉर्म झाली आहे, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही इंस्टाग्राम यूज करता. तर तुम्हाला काय वाटतं ती कॉकरोच जनता पार्टी काय करेल, की तुमचं मत काय ते कॉकरोच जनता पार्टी बद्दल? असं कॉकरोच जनता पार्टी म्हणजे असं नाव ठेवलंय ठीक आहे, पण असं एकदम विचित्र वाटतंय कॉकरोच जनता पार्टी. तर काय आपण आता विचारू यंग जनरेशनला की त्यांना काय वाटतं या बीजेपी बद्दल, म्हणजे कॉकरोच जनता पार्टी बद्दल. तुला काय वाटतं भाई? लोकांनी आपल्याला म्हणजे कॉकरोच बोललं कसं, जे सगळे कॉकरोच जमा झाले त्या लोकांचं काय हाल होतं. बीजेपीला आपण पार्टी सोडतो. बीजेपीला पार्टी सोडले भाई. आपण सकाळी 11 मिलियन आपले झालेत, बीजेपीचे 8 मिलियन आहेत, आपले 11 मिलियन झालेत. तर तुला काय वाटतं, असं कॉकरोच बोलायला नव्हतं पाहिजे आपल्याला? नाही बोलायला पाहिजे. आणि जे तुम्ही आता नंतर पुढे म्हटले ना अगोदर, की जे वरचे जे हेड आहेत त्यांनी असं बोललं तसं बोललं, तर ते लोक का आम्हाला नोकरी देत आहेत, टायमावर पगार देत आहेत. सगळे कॉकरोच अगर ते मिळले तर काय हाल होऊन गेले पाहिजे. ते पार्टी होऊन तर गेलेच पहिले. केलं जज मोठे ज्यांनी वक्तव्य केलं, चंद्रकांत शिर्के साहेब वाटते त्यांचं नाव, बरोबर. त्यांच्याबद्दल बोलताय. त्यांनी असं वक्तव्य केलं की जनरेशन आपल्या कॉकरोच असे बोलतायत की आताचे यंग मुलं आहेत ते म्हणजे सोशल मीडियावर म्हणजे खूप हे करतायत, म्हणजे ऍटिट्यूड दाखवतायत. हे ते वाटतं भाई. ते लोकांनी आपल्याला दिलंच काय, म्हणजे इतके वर्ष झाले बीजेपी काय केले नाही, करते नाही, आणि त्याचा मागवारी वाटते आणि सगळं करतात ते लोक. मग आता एक चान्स बीजेपीला पण द्यायला पाहिजे आता. द्या आणि हे सोडून देतो, पुढचे ते बघतील काय करायचं आहे. तर तुम्हाला असं वाटतं की त्यांनी जे यंग जनरेशनला कॉकरोच बोललंय ते बरोबर आहे की नाही? इलेक्शन लढलं तर तुला असं वाटतं की ते बीजेपीला हरवून आपल्या देशाचा PM असं बनू शकतो यंग जनरेशन मधला? हो, मला वाटतं. चांगलं. तुम्हाला काय वाटतं? आता चांगलं तर होणार, पण कसं पोरं एकत्र आले तर. आता पोरं काय, मी इथे चाललोय, मी तिथे चाललोय, मला हे आहे, मला ते आहे. मग कोण आलंच नाही तर आम्ही म्हणजे फायदा काय मग करू? पोरं एकत्र आलं तर आम्ही कसं खूप काही करू शकतो. जो बोलला एक जेनजी PM आहे, त्याने जसं आपला त्यांचा देश बदलून टाकला, सगळ्यांना एक लेवलवर आणलं, तसं तुम्हाला वाटतं होईल? होईल. होईल. आपल्या देशामध्ये बदलाव पाहिजे असेल तर कॉकरोच. जसं सुप्रीम कोर्टचे जज एवढे मोठे जज बोलले की यंग जनरेशन कॉकरोच आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं त्यांनी जर आम्हाला कॉकरोच बोललंच आहे तर आपण त्याला दाखवावं की कॉकरोच मध्ये किती हिंमत असते. किती पण त्याला तो स्प्रे मारत सारखा आवडून त्याच्या मागे येतो. तर मला असं वाटतं जसं नेपाळमध्ये जेनजी गव्हर्नमेंट आहे तसं आता इंडियामध्ये पण कॉकरोच गव्हर्नमेंटने काहीतरी करून दाखवावं. सानिका, कॉकरोच की जय हो. तर दादा, आपण जसं बघतोय की महाराष्ट्रामध्ये पण नाही तर देशामध्ये एक अशी स्टुडंटनी युनियन बनवली आहे कॉकरोच जनता पार्टी, आणि तिने जे बीजेपीला 12 वर्ष लागले होते त्यांचा हे बनवायला 8 मिलियन सबस्क्रायबर, ते आता 3 दिवसामध्ये आता 15 मिलियन सबस्क्रायबर झालेत. तुम्हाला काय वाटतं, काही नवीन होत आहे देशामध्ये? माझ्या मताने जे ते बोलले ते थोडं बरोबर नाही आहे, पण हे जे लोक पार्टी बनवत आहे त्यांनी देशासाठी काय केलं हे आपल्याला विचार करायचा आहे. त्यांनी देशात काय विकास केलाय, काय देशासाठी तुम्ही काय सोशल वर्क केलाय. तिथं अमेरिकेमध्ये बसून तुम्ही असं पार्टी बनवून काय सोशल मीडियावर अपलोड करून हे असं देश नाही चालत ना. ग्राउंडवर काम करावं लागते. जे बाकी पार्ट्यांनी केलंय, बीजेपीने केलंय, बाकी जे काय असेल त्यांनी केलंय. यांनी काय केलं असं युथसाठी? फक्त युथचा सपोर्ट घेऊन आणि हे सोशल मीडियावर ट्रेंड होऊन काही मतलब नाही आहे. ते त्यांचंही नुकसान आहे आणि युथचंही नुकसान आहे. कारण युथला असं विजनरी लोक पाहिजे
हे जे पोरं देशासाठी काही करत आहेत म्हणजे तुम्ही काही काम करून दाखवा ना देशाला, सोशल वर्क करून दाखवा, लोकांसाठी काम करून दाखवा. गरिबी आता हे जे आपल्यासाठी विश्व जे समस्या आली आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त सरकारवर टीका करतायत आणि सरकार काही ना काही तर करत आहे ना. आपल्या देशाची स्थिती खूप चांगली आहे बाकी देशाच्या मताने. आपण पाकिस्तान बघितलं, बांगलादेश बघितलं, युरोपमध्ये बघितलं तर देशाची स्थिती त्यांची खूप खराब आहे आणि आपल्या देशामध्ये सगळं भेटतंय, सगळं चालू आहे, पेट्रोलही आहे, 2-3 रुपयाने महाग झालं असेल, ट्रॅव्हल आहे, सगळं आहे. मग आपण असं त्यांना टीका नाही करू शकत, हे चुकीचं आहे. जैसे आप देख रहे हैं कि जो यंग जनरेशन है उन्होंने सब लोग साथ में आके उन्होंने एक पार्टी फॉर्म की है, कांग्रेस जनता पार्टी. तो उसके बारे में आप क्या बोलेंगे? तो जैसे कि मैं कहना चाहूंगा, ये बस अपने ये जो यूथ जो है जेनजी जो सब कह रहे हैं, ये उसको एक बस मैनिपुलेट करने का एक लोग तरीका देख रहे हैं. जैसे अभी नेपाल में जैसे वो उन लोगों ने पार्टी मीन्स चेंज करा है, जैसे जेनजी लोगों ने करा के, तो वैसा वो इंडिया में सोच रहे हैं कि वैसा करा के इंडिया में भी करा देंगे. बट इधर का यूथ इतना पागल नहीं है, ना ही बेवकूफ है कि जो ऐसा कर लेगा. और ये बस एक जो इधर के जो कुछ लोग हैं, मतलब जो स्टूडेंट यूथ वगैरह, वो बस एक ट्रेंड फॉलो कर रहे हैं. जैसे कि आ गया है तो बस उसको ना उस पर रिसर्च किया है, ना क्या है, ना कुछ देखा है, बस कॉकरोच बस ऐसा वगैरह. बस उसके लिए तो एक लाल हिट स्प्रे ही काफी है उसको हटाने के लिए. बाकी तो कोई बड़ी बात नहीं है. ये जो ऐसे तो कई आते जाएंगे वगैरह, बाकी तो रहना ही वाला है. बाकी सब और कोई मतलब नहीं है. कांग्रेस जनता पार्टी वगैरह सब ना उस पे, और उससे कहने वाले कि आगे इलेक्शन लड़ने वाले ऐसा वगैरह, वो बंदा जो है वो यूएस में बैठे बैठे वो चला रहा है. और अपने इधर के लोग इतने पागल है कि उसको फॉलो कर लेंगे. ऐसा ही एक वो जो ध्रुव राठी है, उसको भी लोग ऐसे ही फॉलो कर रहे हैं. उसने भी इतना कुछ कहा पर कुछ चेंजेस है क्या? क्योंकि लोग उतने हैं मतलब समझदार है, उनके कहने से ऐसे मैनिपुलेट वगैरह कुछ तो होने वाले भी नहीं है. तो बस यही कहना चाहूंगा कि ऐसे कोई ट्रेंड को फॉलो ना करिए, क्योंकि कोई मतलब नहीं है, बस एक टाइम वेस्ट है. और जैसा कह रहे हैं एम्प्लॉयमेंट तो कई सारा है, बट लोगों के पास उतनी स्किल्स भी होनी चाहिए जैसी चीजें है, तो जॉब ओपनिंग भी बहुत है. अब हम भी स्टूडेंट है, बट हम ऐसे कोई पार्टी को फॉलो तो नहीं कर रहे ना. अब जो लोगों को सही दिखेगा लोग उसको ही फॉलो करेंगे. बस थँक्यू. चला गाईस, तर आजच्यासाठी एवढंच. आम्हाला CJP कडून खूप अपेक्षा आहेत. काँग्रेस जनता पार्टी काय नवीन देशामध्ये करेल असं आम्हाला वाटतं आणि आमच्या युथचा सपोर्ट तर त्याला राहीलच. पण असं आपल्या देशामध्ये खूप काही प्रश्न आम्ही सोडवत राहतो, आम्ही नवीन नवीन प्रश्न तुमच्यासमोर मांडत राहतो. तर असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.